संगमनेर येथील सावरकर मार्ग नवघर गल्ली येथील माधव पार्वती कॉम्प्लेक्स येथे सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचा अद्ययावत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला। यावेळी नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सोपनराव देशमुख हे होते। या सोहळ्यात उद्योगपती गिरीशजी मालपानी, श्री बापूसाहेब टाक, श्री सुभाष कोथमिरे, श्री कल्पेश मेहता, जयवंतराव पवार, उपनिबंधक राजेश जोशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश माधवसाहेब पवार व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री रमेश माधवसाहेब पवार यांनी केले व आभार सौ पायल ताजने यांनी मांडले। संस्थेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या कर्जदाराला 4 व्हीलर गाडीचे वितरण करण्यात आले। पाहूयात सविस्तर वृत्तांत। मंगलम भगवान मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा आत्मबुद्धि प्रकाशाय दीपज्योति नमोस्तुते अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा स्वर्ज्यो ज्योतिर्ज्योतिर्वर्जा स्वाहा अग्निर्वर्ज्यो ज्योतिर्वर्जा स्वाहा स्वर्ज्यो वर्ज्यो ज्योतिर्वर्जा स्वाहा ज्योतिः सुवर्जा सुवर्ज्यो ज्योतिः स्वाहा दीपस्तदीप्ताय नमः गन्धाक्षरपुष्पैः पूज्य चन्द्रमा जातचक्षुः स्वर्यो अजायते प्राणावायुश्च प्राणश्च मुखात् अग्निरजायते। पुष्पाञ्जलिं समर्पयामि माल्यादिनि सुगन्धिर्माल्यादिनिर्मयात् पुष्पाणिं प्रतिगृह्यताम्। पंचारी आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी पायल तवरेज यांना विनंती पायल कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या संगमनेरच्या नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे यांचा सन्मान पतसंस्थेच्या उपाध्यक्ष रेखा तवरेज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। उपस्थित आहेत श्री हर्षद कापकर यांना विनंती करते की त्यांनी गणेश भाऊंचा सन्मान करावा। नगरसेवक श्री नगरसेवक मुजीब खान श्री विजयभाऊ पवार यांनी एक मदतीचं
सकारात्मक पाऊल म्हणून ही पतसंस्था पुढे जाईल हा विश्वास सार्थ करून त्या पाठीमागची भूमिका आपल्यासमोर मांडण्यासाठी या पतसंस्थेचे संस्थापक श्री रमेश भाऊ पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं 2 मिनिटात हा कार्यक्रम. ते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी हिंदुत्वाचा विचार भारतात नव्हे तर अख्ख्या जगात पसरवला आणि त्यांनी जे काम केलं आहे ते काम म्हणजे या भूतलावर न भूतं न भविष्यती असं काम करून त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे ज्याच्यासाठी काम केलेलं आहे त्याला ही संस्था काढून तुम्ही सलाम केलेला आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो या पतसंस्थेला का ही संस्था भरभराटीला हो तुमच्या हातून चांगलं काम हो. या ठिकाणी सरांच्या हस्ते उद्घाटन झालं. मैथिलीताई आहे, गिरीश भाऊ आहे आणि सगळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही संस्था सुरू झाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेले सर्व या संस्थेचे भागधारक आहेत. या सगळ्यांनी संस्थेला मदत करावी, संस्था भरभराटी यावी अशा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आपल्या या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्याच नावाने आपण जी काही पतसंस्था या ठिकाणी चालू करत आहोत, स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था, त्यासाठी या ठिकाणी नगराध्यक्षताई तसेच गिरीश भाऊ मालपानी आणि आपले कोथमिरे काका, देशमुख सर आणि तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी लाभले आणि ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवले असे आपले SZ देशमुख सर यांना पण मी खूप खूप धन्यवाद मानते की आपण खरे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते हे आपणा सर्वांसमोर मांडले. स्वातंत्र्योत्तर काळात देखील 60 वर्षे ज्यांना अजूनही माफीवीर काही लोक म्हणतात, तर आज कुठेतरी आपण खरे स्वातंत्र्यवीर सावरकर काय आहेत हे सर्वांसमोर मांडले. यासाठी मी यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार मानते आणि सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी लाभल्या यासाठी मी सर्वांना धन्यवाद करते. आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी सर्वांचेही मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानते. जय श्रीराम, जय सावरकर. यांचं कौतुक जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना गाडीसाठी शुभेच्छा देऊया. संस्था सुरुवात होते, एक खूप छान नाव त्यांनी शोधलं, एक थोर पुरुषांच्या नावाने त्यांनी आज पतसंस्था उभी होते. याबद्दल खूप आनंद वाटतो. ही पतसंस्थेचा पुढे उत्कर्ष व्हावा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि सर्वजण स्वातंत्र्यवीर सावरकर नागरिक पतसंस्थेच्या प्रथम शाखेला त्या उद्घाटनासाठी आपण इथं सर्वजण आलो आहे. त्यानिमित्ताने आज आपला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जयंतीसुद्धा आहे. तर ही खरंच आज खास दिवस असल्यामुळे मी छोटीशी शुभेच्छा अशी देईल तुम्हाला सर्वांना की दर जयंतीला तुमचं नवीन शाखा महाराष्ट्रभर वाढो आणि दर जयंतीला एक नवीन उद्घाटन तुमच्या पतसंस्थेचं हो, ही शुभेच्छा मी देईन. पतसंस्था म्हणजे एक सामान्य लोकांसाठी एक आधारस्तंभ असतो. त्यांना हातभार देण्यासाठी, त्यांना बचत शिकवण्यासाठी ही पतसंस्था उभारते. आपल्याला सावरकरांनी खूप छान एक शिकवणी दिलेली आहे की स्वतः पण मजबूत व्हा आणि समाजालाही मजबूत करा. तर हीच मजबूती आपल्या पतसंस्थेद्वारे सगळ्या सामान्य लोकांना मिळेल ही अपेक्षा मी बाळगेल. आणि तसेच मी आमदार सत्यजित दादा तांबे आणि समस्त संगमनेर शहराच्या तर्फे ह्या पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा देते. आज ज्यांनी राष्ट्रासाठी स्वतःचं बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीस मी प्रथम आपणा सर्वांतर्फे आणि संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनतर्फे आदरणीय सावरकर यांना वंदन करतो. संगमनेरात आपल्या जवळजवळ 138 पतसंस्था झालेल्या आहेत. त्यात आणखी आज 139 पतसंस्था येते आहे. मी फेडरेशनच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आज शहरामध्ये आपल्या
पतसंस्था आणि मर्चंट बँक, अमृतवाहिनी बँक या दोघांच्या माध्यमातून जर विचार केला सहकार क्षेत्राचा, तर सुमारे आपल्या तालुक्यातील लोकांच्या म्हणजे ठेवीदारांच्या 10,000 कोटी ठेवी या सहकार क्षेत्रात आहेत. आणि नक्कीच आपण त्यात सहभागी झालात तर निश्चितच हा 10,000चा आकडा लवकरच 12-15,000 कोटी त्याच्यावर गेल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. त्यासाठी फेडरेशनच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. पतसंस्थेचे चेअरमन श्री संजय क्षत्रिय. मी या ठिकाणी विनंती करीन की हा जो रस्ता आहे, या रस्त्याला सावरकर मार्ग असं नाव द्यावं. पूर्वी दिलेलं आहे, परंतु ते कुठंतरी नामशेष झाल्यासारखं दिसतंय. आता परत एकदा बोर्ड लावून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग असं या मार्गाचं नामकरण करावं. स्वातंत्र्यवीर सावरकर खरं म्हणजे जगातला पहिला एकमेव माणूस आहे. 50 वर्षाची शिक्षा झालेला एकमेव माणूस. ज्या माणसाचं पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वी 2 देशांनी त्या पुस्तकावरती बंदी घातली, अशा तऱ्हेचा माणूस. अंदमानमध्ये अनेक तऱ्हेच्या हालापेष्टा सहन केल्या. मी तुम्हाला विनंती करेल की एकदा अंदमानला जाऊन या. सावरकरांची 3ऱ्या मजल्यावरची 13x7ची जी खोली, आज तुरुंगात आराम असतो तुरुंगात. अनेक पुढारी तुरुंगात गेले म्हणजे हॉस्पिटलमध्येच जातात, आराम करतात. सावरकरांच्या काळामध्ये घाण्याला जोडलं जायचं आणि 30 पौंड तेल काढलं जायचं. 30 पौंड तेल. तो बारी जो होता तो बारी फटके मारायचा. अशा तऱ्हेचं जीवन अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते अंदमानमध्ये घातलं. महाराष्ट्रातले फक्त 3 माणसं अंदमानमध्ये होते. 2 सावरकर, त्यांचे थोरले बंधू देखील त्यांच्या अगोदर अंदमानमध्ये गेलेले होते. आणि 3रं नाव आपल्याला माहीत नाही. आमच्या शमशेरपूरच्या नारायण वामन जोशी हे महाराष्ट्रातलं 3रं नाव आहे. विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सनचा जो वध झाला, त्या जॅक्सनच्या वधातले आरोपी म्हणून नारायण वामन जोशी हे शमशेरपूरचे सावरकरांच्या बरोबर अंदमानमध्ये होते. खरं म्हणजे आम्ही काय दिलं सावरकरांना? काही दिलं नाही. स्वातंत्र्यानंतर देखील 2 वेळेला सावरकरांना आम्ही तुरुंगामध्ये टाकलेला. 2 वेळेला पराक्रम केला आम्ही. या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांचा सदैव अपमान आम्ही केला. सुभाषबाबूंची पत्नी एमिली शेंकील 58 साली तिनं आमच्या सरकारकडे अर्ज केला, मला माझ्या पतीचा देश बघायचा आहे. आम्ही अत्यंत कपाळकरंटे, आम्ही त्या महिलेला परवानगी नाही दिली. झाशीमध्ये राजा चंद्रशेखर आझादच्या आईचा पुतळा बसवावा याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आम्ही त्याच्यावरती गोळीबार केला आणि 3 विद्यार्थी ठार केले. अरे स्वातंत्र्य उभं राहिलं नुसतं चरख्यावर आणि खादीवर नाही उभं राहिलं. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. चाफेकरांचा निर्वंश झाला. एकाच घरातली 3 मुलं फासावर गेली. एक आठवड्याच्या अंतरानं भगतसिंग सारखा 23 वर्षाचा तरुण. काय भावना होती याची? भगतसिंगाचा एक शेर आहे, मेरी जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकिलाब लिखा जाता है. आज उद्घाटन जे झालं आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय एस.जेड. देशमुख सर, तसेच संगमनेरच्या नगराध्यक्षा आदरणीय मैथिलीताई तांबे,
तसेच येथे उपस्थित कल्पेशजी मेहता, आपले जयवंतभाऊ पवार, ज्यांनी समाजात मोठं कार्य कसं करायचं हे संपूर्ण संगमनेरला दाखवून दिलेलं आहे. तसेच बापूसाहेब टाक, आपले अतिशय ॲग्रेसिव्ह असे नगरसेवक, कामात ॲग्रेसिव्ह, किशोरभाऊ पवार, तसेच नगरसेवक गणेशजी गुंजाळ, मुजीब खान पठाण, सुभाषभाऊ कोथमिरे, राजेशजी जोशी साहेब व कल्पेशजी मेहता. आज संगमनेरमध्ये मर्चंट बँक, त्यानंतर अमृतवाहिनी बँक आणि त्याच्यासोबत सर्वोदय नागरी असेल, शारदा पतसंस्था, अनेक बँक आणि पतसंस्थेचं जाळं आहे आणि त्याच्यासोबत भरपूर नॅशनल बँक्स आज संगमनेरमध्ये आहेत. म्हणजे संगमनेरचं टर्नओव्हर पाहिलं तर कमीत कमी 2-3 हजार कोटी हे या पतसंस्था, बँका याच्या माध्यमातून होत आहे. आज संगमनेरमध्ये सावरकर पतसंस्था ही सुरू झाली आणि विशेष म्हणजे सावरकर जयंतीनिमित्त ही सुरू झालेली आहे. आपले वीर सावरकर हे आपल्या नाशिक ओझर या भागातलेच असून म्हणजे संगमनेरमध्ये ते बऱ्याचदा येऊन गेले पण असतील. बऱ्याच विवेकानंद पतसंस्था आहे. सर्व राष्ट्रीय ज्यांनी राष्ट्राची सेवा केलेली आहे असे आपले नेते, त्यांच्या नावाने पतसंस्था आहे आणि म्हणून आज ही पतसंस्था झाली, त्याचं मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आज अनिलजी पवार हे आपल्याला अध्यक्ष म्हणजे चेअरमन म्हणून लाभलेले आहेत. रेखाताई तवरेज उपाध्यक्ष आणि विजयकुमारजी घेवरे हे व्यवस्थापक म्हणून लाभलेले आहेत. रमेशजी पवार हे संस्थापक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था चालते असं मला वाटतं आहे. त्यांना स्टेट बँकेचा हा फार मोठा अनुभव आहे. अर्थात स्टेट बँक ही भारतातल्या बँकेची तिला किंग मानलं जातं आणि त्याच्यावर बरेच मीम्स देखील येतात की तिथे स्टेट बँकच्या कर्मचाऱ्यांना आवश्यकता नसते, तिथे ते जे लोक बँकेत येतात कस्टमर त्यांना आवश्यकता असते. मात्र पतसंस्थेमध्ये कस्टमरना आवश्यकता नसते, पतसंस्थेच्या संचालकांना आवश्यकता असते. त्यामुळे त्यांचा रोल हा कम्प्लिटली विरोधी रोल असणार आहे. तसं तर पतसंस्था चालवणं हे अत्यंत अवघड आहे. दिवसेंदिवस गव्हर्नमेंटचे सहकार क्षेत्रातले जे नियम आहेत ते अत्यंत कठीण होत चाललेले आहेत. तसं पाहायला गेलं तर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये म्हणजे ज्या मर्चंट बँक आहेत, अमृतवाहिनी आहे, त्याच्यामध्ये आता एक नवीन नियम आलेला आहे. तो म्हणजे संचालक हे जास्तीत जास्त 10 वर्षच संचालक पदावर राहू शकतात आणि त्यानंतर त्यांना ते पद सोडावं लागतं. मात्र पतसंस्थेत अजून असा नियम आलेला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोऑपरेटिव्ह बँकांना जवळजवळ 33% इन्कम टॅक्स लागतं. पतसंस्थेला अजून इन्कम टॅक्स लागत नाही आहे आणि त्यामुळे तो जो प्रॉफिट होतो, आजकाल प्रचंड प्रॉफिट वाढलेला आहे. आमच्या शारदा नागरी पतसंस्थेला यावर्षी 7 करोड प्रॉफिट झाला. आपल्या पतसंस्थेला निश्चितच मोठा प्रॉफिट होईल आणि त्या प्रॉफिटमधून एक भाग हा आपण आपल्या संगमनेरसाठी, आपल्या समाजकार्यासाठी वापरावा ही मी तुम्हाला विनंती करतो. आज 28 मे 2026 बरोबर 143 वर्षापूर्वी 28 मे 1883 रोजी एक सुपुत्र या पुण्यभूमीमध्ये जन्माला आला आहे आणि त्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. प्रथमतः मी भारत मातेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती
शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि ज्यांच्या त्यागातून भारत देश स्वतंत्र झाला असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुन्हा पुन्हा नमन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मंचावर उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष टोपणरावजी देशमुख, तालुका सरसंघचालक सुभाषराव कोथमरे, प्रतिष्ठित व्यापारी गिरीश भाऊ मालपानी, जयवंतराव पवार, बापूसाहेब टाक आणि नगराध्यक्षा प्रथम नगराध्यक्षा आपल्या मैथिली ताई तांबे मॅडम, संगमनेर नगरपालिकेचे अनेक नगरसेवक, उपनिबंधक कायद्याची राजेश जोशी साहेब, मंचावर उपस्थित सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्त या पतसंस्थेचं उद्घाटन करत आहोत. आपल्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सावरकर यांनी जो त्याग, तपश्चर्या या देशासाठी केली, स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं देशाच्यासाठी वाहून घेतलं. त्यांचा जो त्याग काही काळानंतर तो दुर्लक्षित राहिला, परंतु कुठेतरी जनमानसामध्ये त्यांच्या त्यागाची भावना होती आणि या त्यागातूनच त्यांचं स्मरण सतत होत राहावं या उद्देशाने आपण स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाची पतसंस्था काढत आहोत. आता ही पतसंस्था म्हटल्यानंतर फक्त पैशाचं देवाणघेवाण हे राहणार नाही, तर अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून आपण करणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने सतत काही ना काही उपक्रम आपण या निमित्ताने करणार आहोत. तर आपला वर्धापन दिन हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्त येणार आहे दरवर्षी. या पतसंस्थेचं स्थापन करण्याचा उद्देश फक्त सावरकरांना न्याय द्यावा, सावरकरांच्या नावाचं कुठेतरी कौतुक होत राहावं आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी या उदात्त हेतूने आपण एकत्र आलो आहोत. खरं म्हणजे 26 फेब्रुवारी 2026 रोजी असं आपण काहीतरी करावं जेणेकरून सावरकरांचं नाव सतत लोकांच्या मुखात येत राहावं असं एक व्यक्त मनामध्ये भावना आली आणि केवळ 3-1 महिन्याच्या काळामध्ये आपण तो निर्णय सावरकर नावाची पतसंस्था काढावी आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी, सावरकरांच्या नावाचा सतत जयघोष होत राहावा या उद्देशाने केवळ 3-4 महिन्याच्या काळामध्ये आपण हा पतसंस्थेची सुरुवात करून त्याच्या पूर्णत्वाला आपण नेलं. यामध्ये आमच्या सर्वांचं संचालक मंडळाचं अतिशय मोलाचं योगदान याच्यामध्ये आहे. सर्वांनी अगदी हरिण काम केलं, सर्व संचालकांनी अगदी पद्धतशीर अगदी सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथं ही अतिशय चांगल्या इमारतीमध्ये ही पतसंस्था या ठिकाणी उभी करत आहोत. सावरकरांची पतसंस्था म्हणजे ही केवळ पैशाची देवाणघेवाण करणारी पतसंस्था राहणार नाही, परंतु सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवा घडण्याचं एक साधन आपल्याशी हाताशी कायमस्वरूपी असावं या उदात्त हेतूने आपण ही पतसंस्था स्थापन करत आहोत. याच्यामध्ये कुठलाही समाज एकत्र राहील, समाज संघटित राहील, त्या माध्यमातून अर्थार्जन होईल आणि त्या पैशाच्या माध्यमातून आपल्या सभासदांचं कल्याण आणि आपल्या समाजाचं कल्याण कसं साधता येईल या उदात्त हेतूपोटी आपण ही पतसंस्था स्थापन करत आहोत. याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू नाही. समाज बांधण्याचं काम, समाज जोडण्याचं काम, तळागाळातील जे आपण शेतकरी असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्जभत्ता उपलब्ध करून द्यायचा, ठेवीदार लोकांना जास्तीत जास्त व्याज कसं मिळेल, कर्जदारांना कमीत कमी व्याजामध्ये पुरवठा कसा मिळेल ह्या भावनेने आणि त्यातून समाजाचं हित कसं साधलं जाईल या उदात्त भावनेने आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे.